सो हॅलो एव्हरीवन, माय नेम इज मोहिनी राठोड आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो आज आम्ही सगळे कझन चाललो होतो म्हैसमाळला. सो इथं मी खिचडी तयार करून घेतलेली आहे आणि खिचडी रेडी झाली, मी लगेच आत्याच्या घरी चालले गेली होती. तर गाईज आम्ही आता सगळे आलेलो आहे माझ्या आत्याच्या घरी. तर आम्ही इथून जाणार आहोत म्हैसमाळला. कशाबद्दल पहिले सांगतात भाऊ, कशाबद्दल सांग. डेअरीमॅन इकडे बघ. आम्ही आता निघालेलो आहे. आमची आरती गँग पुढे गेलेली आहे. दादू इकडे बघ. दादू भाऊला फक्त तो काळा टिक्का लावायचा फक्त बाकी आहे. बाकी दादू भाऊ खूप छान दिसतोय. इकडे बघ दादू. मी साफ होतो इकडे बघ. इकडे कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नजारा इकडला. अरे बताय नाही आहे जखार कोणी नाही. आम्ही एवढा डिफिकल्ट रस्ता क्रॉस करून बावळे मग मी तेच म्हणते जसं भेटून घ्यायचं असतं. आता इकडच्या साईडने बघा तुम्ही, खूपच सुंदर असं निसर्ग दिसत आहे. बघा वाव वाव. म्हणजे खर्च नाही इकडूनच घेते. ह्या पोरीने असं डिसाईड केलंय की ती सगळ्यांचे पैसे भरणार आहे. सो त्यामुळे आम्ही हो आता ती तिच्या निर्णयाने हुरकू नाही शकत. हो डेफिनेटली मी करेन. सो आम्ही रस्त्याने अशीच मस्ती करत करत आलो होतो दर्शनाला, जे की होतं गिरिजादेवीचं मंदिर, जे म्हैसमाळच्या इथेच आहे. सो आम्ही दर्शन घेऊन आमच्या पुढच्या स्पॉटवरती आम्ही इथे पोहोचलेलो आहे. ओ माय गुडनेस गाइस, आप तुम्ही बघा हा दिखाओ. वाह इथे फोटो काढण्यासाठी खूपच जास्त क्रेझीनेस करताय. तुम्ही बघू शकता हे वातावरण. वाव बघ येऊ दे ना रे तुम्ही. मला वाटलं वातावरण टकलावरून तो कॅमेरा सरळ था. चला सगळ्यांनी आपली कलाकारी करून दाखवा. कलाकारी करून दाखवा. हे कलाकार होते. काय बी काय करा करा. चला कर दादू. अबे तू है कौन तू? आता सगळ्यांचे फोटोज काढणं चालू आहे. सो आम्ही आता नेक्स्ट स्पॉट वरती जाऊ. तिथे खूप सारे स्पॉट्स आहे, आम्ही असं ऐकलं आहे. सो आम्ही आता नेक्स्ट स्पॉट वरती जातो. आता आम्ही पुढच्या स्पॉटला चाललेलो आहे आणि इकडे तुम्ही एकदा रस्ता बघा. आपण इथे थांबलेलो आहे. इकडे बघा गाईज, इकडे बघा सगळे टकले. जे टकले इकडे बघा. दगडात फोटो काढायची. तू काय म्हणली? दगड सांभाळून म्हणले ना फोगीवर घे. दगड वाचवायली ती फोगील. अच्छा ठीक है, समझ गया. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अभी मजा आएगा ना. आवाज काढना.
Are you crazy? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हे वातावरण हे स्पॉट एवढं सुंदर होतं, एवढं छान होतं की आम्ही सगळे खूप वेळ तिथं बसलो, खूप गप्पा वगैरे केल्या, खेळलो, खूप मजा केलो. त्यानंतर आम्ही जेवणसुद्धा तिथेच केलं. ए बघा इकडं, अरे खादाड खाताय फक्त बघता नाही. चंद्र इकडे साईड, चंद्र म्हणजे सूर्य ते कोणीच ऐकलं नाही. आप देख सकते हो ये आप देख सकते हो ये, देखिए यहाँ पे. त्यानंतर आम्ही प्लॅन केलं की आपण म्हैसमाळाला आलोच आहे तर आपण बालाजी मंदिरला सुद्धा जाऊन येऊया. सो आम्ही रस्त्याने वापस रिटर्न येताना आम्ही जो तलाव बघितलं होतं आम्ही तिथे नंतर थांबलो सुद्धा. तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप फोटोज वगैरे काढले. एक नंबर इकडे बघ, खूप एन्जॉय केला आम्ही बेसिकली. चार झाले. Run. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढे छान स्पॉट आहेत तर तिथे आपल्याला एकदा तरी व्हिजिट करायलाच पाहिजे. जेव्हा मी इथे गेले मला खूप छान वाटलं. कझनसोबत आम्ही खूप एन्जॉय पण केला आणि बालाजी मंदिरच्या इथलचं जो पण वातावरण होतं ते खूपच छान होतं. सगळ्यांनी एकदा तरी तिथे जायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न येताना तंदुरी चाय वगैरे आम्ही इथे पिण्यासाठी थांबलो होतो. सो तंदुरी चाय पिल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती तर आम्ही समोसा राईस खाण्यासाठी गेलेलो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट पण करा. सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.